हे बघा, वरून खुसखुशीत, आतून चीझी, दिसायला मस्त, करायला सोपे वेज चीज पॉकेट्स तयार झालेले आहेत. खरं सांगते, करायला एकदम सोपे आहेत. आणि तुम्हाला इथं एकदम स्टेप बाय स्टेप सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे, की जर तुम्ही पूर्ण बघितली तर तुम्ही आत्ता सगळं साहित्य तुमच्याकडे असेल ना, असं पहिल्या फटक्यात करायला घ्याल आणि ते पहिल्या फटक्यात सक्सेसफुल होतील, याची 100% खात्री. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत कॅफेमध्ये मिळतात तसे वेज चीज पॉकेट्स. रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण स्टेप बाय स्टेप रेसिपी बघतोय. पहिल्यांदा आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया. याच्या आवरणासाठी आपल्याला लागेल 2 कप मैदा, पाव कप तेल, 1 चमचा बेकिंग पावडर आणि चवीपुरतं मीठ. याच्या सारणासाठी आपल्याला लागेल 1 मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, अर्धा बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी स्वीटकॉर्न, अर्धी वाटी शिमला, अर्धी वाटी बिया काढून चिरलेले टोमॅटो, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, 1 चमचा ऑरेगॅनो, पाव चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 1 चमचा किंवा 2 चमचे टोमॅटो सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 2 चीज क्यूब्स. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आता आपली पहिली स्टेप आहे. यासाठी आपण जे आवरण तयार करतो त्यासाठी आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊया मैदा. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, बेकिंग पावडर, याला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालूया पाव कप तेल. आता हे तेल या पिठाला किंवा या मैद्याला चांगलं चोळून लावायचं आहे आणि थोडं थोडं पाणी लावून याला घट्ट मळून घेऊ. आणि हे बघा, याला मी असं घट्ट मळून घेतलं आहे, खूप सैल ठेवलेलं नाही. आणि याच्यावर झाकून याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देऊ. मैदा भिजतोय तोपर्यंत आपण याचं सारण करूया. तर पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये घेऊया 3 चमचे तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालू चिरलेला लसूण परतून घेऊया. लसूण परतला तर यामध्ये घालूया कांदा आणि स्वीटकॉर्न मी कच्चे वापरलेत म्हणून मी कांद्यासोबतच घालून याला थोडंसं फ्राय करून घेतले. तुम्ही जर उकळून वापरताय तर कांदा आधी फ्राय करा आणि मग इतर भाज्यांसोबत घाला. आता याला मोठ्या आचेवरच 2 मिनटं परतून घेऊया. तर हे बघा, 2 मिनटं याला मस्त फ्राय केलं. आता यामध्ये घालूया गाजर, शिमला मिरची आणि बिया काढून घेतलेले टोमॅटो. थोडंसं मीठ घालूया आणि मोठ्या आचेवर आणखी एक 3-4 मिनिटं फ्राय करूया. कुठेही झाकण ठेवायचं नाही, गॅस कमी करायचा नाही, नाहीतर याला पाणी सुटेल. आणि या भाज्या आहेत या आपण पॉकेटमध्ये भरून फ्राय करणार आहोत. ठीक आहे, त्यामुळं तेव्हा पण थोड्याशा शिजल्या जातात. आत्ता आपल्याला अर्धवट शिजवायच्यात, म्हणजे मग त्या छान अशा कुरकुरीत राहतात, एकदम मऊ गिळगिळीत होत नाही. तर सगळ्या भाज्या घातल्या, याला मोठ्या आचेवरच 3-4 मिनिटं परतलं. या अशा अर्ध्या कच्च्या कुरकुरीत झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण घालूया पनीर. मी साहित्यात पनीर घातलं नव्हतं, दाखवलं नव्हतं, पण मी थोडंसं पनीर घालते कारण माझ्याकडे आत्ता शिल्लक होतं म्हणून. पनीर घातलं, मग अशी थोडं मीठ घातलं, आता थोडंसं आणखी मीठ घालूया. गॅस कमी करू. यामध्ये घालूया 1 चमचा ऑरेगॅनो, मिरची पावडर, टोमॅटो केचप 2 चमचे किंवा तुम्ही केचपचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि रेड चिली सॉस 1 चमचा. याला आपण आता मोठ्या आचेवर चांगलं मिक्स करून घेऊया. सगळे सॉस मसाले घालून याला चांगलं मिक्स केलं. सगळ्यात शेवटी यामध्ये घालू कोथिंबीर. गॅस कमी करू आणि चीज किसून घालू. चीज घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालेल, पण आपल्या पदार्थाचं नाव आहे वेज चीज पॉकेट्स, त्यामुळे मी चीज वापरते. तुम्हाला विदाऊट चीज करायचं असेल तरी चालेल. कुठल्याही प्रकारचं चीज घाला, जे तुमच्याकडे आहे ते. शक्यतो मोझरेला चीज घालू नका, ते असं खूप स्ट्रेची होतं. त्यामुळं कदाचित तळल्यानंतर आतलं टेक्स्चर किंवा आतला जो मसाला आहे सगळा एकत्र येऊन बसू शकतो. साधं चीज घालायचं, जे बाजारात आपलं साधं मिळतं प्रोसेस चीज, ते झालं. चीज घातलं, आता याला मिक्स करून घेऊया. हे जर तुम्ही मुलांना भाजी म्हणून पोळीसोबत जरी खायला दिलं ना तरी मस्त लागतं. आणि यामध्ये तुम्ही बघितलं, मी आयत्या वेळी तुम्हाला दाखवलंही नव्हतं. आयत्या वेळी मला लक्षात आलं की माझ्याकडे थोडं पनीर शिल्लक राहिलं आहे, तर मी वाढवलं. तुम्ही पण भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत, ज्या याला सूट होतील, या भाज्या घालू शकता किंवा आहे त्या भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. झालं, चीज मिसळून घेतलं. गॅस बंद करूया. आपला मैदा मळून भिजतोय, हे सुद्धा संपूर्ण गार करू आणि मग पॉकेट्स कसे करायचे ते बघूया.
आणि हे घ्या, आपलं हे सारण संपूर्ण गार झालेलं आहे आणि दुसरीकडे आपला मैदा पण चांगला भिजला. आपण याला एकसारखं करून घेऊया आणि आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा काढून घेऊ. उरलेला मैदा आपण झाकून ठेवूया आणि याला लाटून घेऊ. लाटताना पीठ किंवा तेल लावण्याची गरज नाही, कारण आपण याला घट्ट मळून घेतले. आता याला चपातीपेक्षा थोडं जाड आणि भाकरीपेक्षा थोडं पातळ लाटून घेऊ. मी तुम्हाला दाखवेन की आपल्याला कितपत जाड लाटायचं. हे बघा, याला मी लाटून घेतलंय. तुम्हाला मी दाखवते. तर चपातीपेक्षा किंचित जाड घेतलंय आणि भाकरी असते त्यापेक्षा थोडं पातळ. खूप जाड पण ठेवायचं नाही. आता याला आपण कापून घेऊया. तर मी काय करते, याला चौकोनी असं बरोबर कापून घेणार आहे. हे बघा, असं जाड ठेवलंय. तर 2 पट्ट्या वापरून आपण एक पॉकेट तयार करणार आहोत. आता आपण याचे पॉकेट्स कसे तयार करायचे ते बघूया. थोडंसं मी लाटून एकसारखं करून घेते. आता आपण काय करू, एक पट्टी घेतली, त्याच्या कडेला पाणी लावायचं. आपण जे सारण घेतलंय ते सारणमध्ये भरायचं. वरून दुसरी पट्टी टाकायची. याला बंद करून घ्यायचं. पाणी लावायचं म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जातं आणि तेलामध्ये सुटून येत नाही. याचं नाव आहे वेज क्रिस्पी पॉकेट्स. म्हणजे आपण या पद्धतीने पॉकेट करून घेतो. हे असं चिकटवून घेतलं. आता माझ्याकडे हा काटे चमचा आहे, याने मी फक्त याला असं डिझाईन करून घेणार आहे. मी इथं चौकोनी आकारामध्ये याचे पॉकेट्स तयार केले. तुम्ही पाहिजे तर त्रिकोणी पट्ट्या कापून तसं चिकटवून घेतलं, जो तुम्हाला आकार आवडतो तसं करून घेतलं तरी चालेल. किंवा अगदी तुम्हाला इतकं झंझट करायचं नाही आहे, छोट्या छोट्या गोळ्या करा, करंजीसारखं भरलं तरी चालेल. तर याला आपण काढून घेऊ आणि बाकीचे पॉकेट्स असेच करूया. दुसरं पॅकेट पण तयार आहे. होतंय ना एकदम पटापट. करंजीसारखं करायचं, करंजीसारखं करा, त्रिकोणी करा, चौकोनी करा, बदामी करा, कुठल्या आकारात करायचं ते करा. सगळे पॅकेट्स मी असेच करून घेते. आणि हे घ्या, सगळे पॉकेट्स आपण तयार करून घेतलेले आहेत. यातल्या एकाला मुरळ घातली आहे आणि शेवटचं जे राहिलं होतं त्याला अशी करंजीसारखा आकार देऊन मुरळ घातली. मला मुरळ घालता येत नाही, तुम्हालाही माहिती आहे. तर दीदी आली आहे, दीदीला येते म्हणून तिच्याकडनं मी मुरड घालून घेतली. तर आपण जे प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मैद्याचं सांगते. मैद्याचं जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये 14 ते 15 मध्यम आकाराचे पॉकेट्स तयार होतात आणि एवढं सारण शिल्लक राहिलं. तुम्हाला जर सगळं एकमेकांना पूरक करायचं असेल तर मैदा घेताना 2.5 कप घेतला तर हे दोन्हीही बरोबर एकमेकांना पुरेल. फक्त ना हे करत असताना मी एक कॉटनचा कपडा घेतला, चांगला घट्ट पिळला आणि तो याच्यावर झाकून ठेवत होते म्हणजे हे वाळणार नाहीत. चला, आता हे झालेले आहेत, तळून घ्यायचे. तर हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. आता हे पॉकेट्स तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे, खूप कमी गरम नको किंवा कडकडीत गरम नको. आणि जर तुम्हाला तळून करायचे नाहीयेत, याला बेक करून करायचे तरी सुद्धा तुम्हाला करता येतील. बेक करत असताना अवन 5 मिनिटं आधी प्रीहीट करून घ्या. त्यानंतर हे ट्रेमध्ये ठेवत असताना तुम्ही हवं तर थोडंसं साखरेचं दूध वगैरे ब्रश करू शकता किंवा बटर ब्रश करू शकता आणि याला बेक करायला ठेवू शकता. बेक करत असताना 160 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 12 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटं बेक करा. किंवा तुमच्या अवनवर सुद्धा डिपेंड आहे. फक्त मध्ये एकदा चेक करून बघा झालेत की नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही टाईम कमी जास्त करू शकता. तुम्ही याला एअरफ्राय सुद्धा करू शकता. एअरफ्राय करत असताना तुमच्या एअरफ्रायला जे काही फंक्शन्स असतील त्याप्रमाणे तुम्ही याला करून घ्या. साधारण एक समोशाचं फंक्शन असताना ते याला चालू शकेल. तेल कसं तापलंय बघूया. तर आपण याच्यात गोळी टाकली. हे बघा, बबल्स येतात आणि ती लगेच वर येते. याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण यांना तळायला सोडू. तर जेवढे गॅस कमीच ठेवायचा आणि जेवढे मावतील तेवढेच पॉकेट्स यामध्ये तळायला सोडूया. तर याला तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला धक्का लावायचा नाही. हे बघा, हे आपोआप असे वर आले, याचा अर्थ हे थोडेसे सेट व्हायला लागलेले आहेत. गॅस कमीच ठेवायचा आणि याच्यावर असं तेल उडून घ्यायचं. आपण करंजी कशी तळतो अगदी तसंच याला तळून घ्यायचे. आता याला थोडंसं सेट झालं की अलगद उलटून घेऊया आणि याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. कमी आचेवरच तळायचं आहे, मोठा गॅस करायचा नाही. तळून घेऊया. आणि हे बघा, हे छान रंगावर तळून झालंय. कडा याच्या सोनेरी झाल्या की समजायचं हे तळलेलं आहे.
यांना काढून घेऊया. दिसतायत ना एकदम मस्त. मी चौकोनी आकार दिलाय, तुम्ही पाहिजे तशा आकारात करा, आणखीन छान दिसतील. तर हे वेज पॉकेट्स काढून घेतले. दुसरी बॅच तळताना सुद्धा आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचंय. तेल खूप कडकडीत तापलेलं नको किंवा एकदम पण कमी तापलेलं नको. बाकीचे पॉकेट्स असेच तळून घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल इकडे आमचा चहा सुद्धा तयार आहे. संध्याकाळची वेळ आहे. मस्त गरम गरम चहा, त्याच्यासोबत मस्त खुसखुशीत असे हे वेज पॉकेट्स मस्त लागतात. किती सोपी रेसिपी आहे. मैदा मळायचा, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा तेलाचं मोहन घालायचं, आतलं सारण तयार करायचं, गार झाल्यानंतर जसं पाहिजे तशा आकारामध्ये भरायचं. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.